आमदार शिवाजी पाटील आपल्यासोबत आहेत. सर काय बोलायचं, अर्थसंकल्प सादर झालेला आहे. हा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पण केलेला आहे. विरोधक आरोप करतात, आहे काय सांगाल? नाही, हा खरंच अत्यंत म्हणजे साहेबांनी अजितदादांबद्दल खूप भावना व्यक्त केल्या. स्वाभाविक आहे. आजपर्यंत अजितदादांनी अत्यंत योग्यरित्याने अर्थसंकल्प सादर केला. साहेब त्या भावनेत पण होतेच. खरं आज त्यांना समर्पण करत असतील साहेबांनी चांगला त्यांच्या नावाच्या चांगल्या घोषणा झाल्या. आम्ही खूप खुश आहोत. आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास या दृष्टिकोनातून जो अर्थसंकल्प मांडला तो अतिशय योग्य होता आणि खास करून ग्रामीण टच होता. शेतकरी बांधवांसाठी होता, लाडक्या बहिणींसाठी होता, आमच्या युवा पिढीसाठी होता, रोजगारासाठी होता, शैक्षणिक हबसाठी होता. सगळ्या दृष्टी म्हणजे कर्जमाफी योजना ही अतिशय करतो म्हणजे वर्षानुवर्ष गेली. कारण शासनाने आत्ता पहिल्यांदा हा डिसिजन घेतला आणि साहेबांच्या पहिल्याच वर्षामध्ये हा कर्जमाफीच्या योजना झाली. आरोप करतात सर, मात्र राज्यावरती 9 लाख कोटीचं कर्ज असताना नेमकी सर्वसामान्याला याचा फायदा काय झाला? मग 9 लाख कोटी कर्ज काय आमच्या सरकारने थोडी केले. त्यांचे सरकार होते तेव्हापासून तर कर्ज डोंगर महाराष्ट्राने केले. उलटा ह्या सरकारने तो कर्ज कसा कमी होईल काय होईल त्या दृष्टिकोनाने कटछाट करून हा सरकार आज स्टेबल आहे. त्यांच्या सरकार तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी महाराष्ट्र असतेवेळी सुद्धा आज त्यांनी ते ठेवलेलं नव्हतं ना, फक्त घोषणा करत होते. हे इथं घोषणा पण होतं आणि काम पण होतं आणि सगळे व्यवस्थित सिस्टमॅटिक चाललं आहे. 2047चा विकसित महाराष्ट्र दृष्टिकोन म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचा विकसित भारत आणि देवाभाऊंचा विकसित महाराष्ट्र या दृष्टिकोनाचा विकास आपला सुरुवात चांगली झालेली आहे. आणि अर्थसंकल्प विरोधकांना तुम्ही कुठं पाहिलं का की सभागृहामध्ये बोलण्याची संधी आली की काय आली? काहीच नाही. विरोधक येऊन साहेबांचं अभिनंदन करून गेले. विरोधक बाहेरून बोलतात ते फक्त वाचायचं म्हणून वाचलं. सत्ताधाऱ्यांना हा अर्थसंपर्क समजलेच नाही असं त्यांनी त्यांना असं समजू शकते. त्यांना अर्थसंकल्प समजला असं नका बोलू. विरोधक आहेत, हुशार आहेत असं नाही. तर आज त्यांची विरोधकांनी मांडायचे ते विरोध कुठल्या घोषणा करणार. त्यांनी आज घोषणा केल्यात म्हणजे आज त्या शाश्वत विकासाच्याच गोष्टी आहेत. सगळ्या सर्व गोष्टी चांगल्या केल्या. उमेद संघटनेसाठी चांगल्या केल्या. शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी चांगल्या केल्या. लाडक्या बहिणींसाठी चांगल्या केल्या. लाडक्या बहिणीचा मुद्दा त्यांनी घेतला. बोला सांगितलं की 2100 रुपये देणार होते, फक्त 1,500 रुपये 1,500 रुपये बरोबर आहे. जे आहे ते पुढे चालूच राहणार. नेमकी ते किती दिवस चालू राहणार त्याच्या संदर्भात काही सांगितलं नाही. राज्याची आता आर्थिक घडी कुठे व्यवस्थित बसत चाललेली आहे. सगळ्या विरोधकांना माहिती आहे. राज्याची परिस्थिती आज एकदम स्थिर आहे आणि पुढे महाराष्ट्र देशाची आर्थिक राजधानी आहे आणि अत्यंत नियोजनाने अर्थमंत्री आता साहेबांकडेच खात असल्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की अतिशय प्रामाणिकपणे चांगलं काम होईल आणि विकसित महाराष्ट्राचे आपण जे स्वप्न बघितले ते स्वप्न साकार होते याचा आम्हाला आनंद वाटतो. दरेक गावामध्ये नैसर्गिक केंद्र उभारणार आहे. त्याच्यामध्ये सभागृहात प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या. काय सांगा तुम्ही? नाही, टाळ्या वाजवल्या म्हणजे त्यांना असं वाटत असेल की उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या गावी आहेत. खरं व्हावं ना, प्रत्येक ठिकाणी हे केंद्र काय नाही काय चालूच आहे ना. प्रत्येक महाराष्ट्रात गावच कसं साताऱ्याचं दरेक गावाच महाराष्ट्रातल्या योग्य ठिकाणी असेल साहेब. योग्य ठिकाणी असल्यामुळे तिकडे त्याची चॉईस झाली. उद्या आणि कुठे अशा ठिकाणी तर अजून कुठे तुम्ही मागू शकतात. असं काही नाही आहे. ते केंद्रस्थानी आहे, पश्चिम महाराष्ट्र मध्यम ठिकाणी आहे, म्हणून तिकडे योग्य झाला, चांगला निर्णय झाला. आपण समाधानी आहात? समाधानी आहोत. नक्कीच 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 नक्कीच. तर हे होते आमदार शिवाजी पाटील यांनी सांगितलेला जो काय आर्थिक बजेट झालेला आहे, अर्थसंकल्प जो काय झाला त्यावरती आम्ही समाधानी आहोत. शिवाजी काळेसोबत मी धीरज, टॉप न्यूज मराठी, मुंबई.